मनोज जरांगे आज मूळ गावी मातुरी इथं दर्शनासाठी जाणार आहेत। दरम्यान यावेळेला बोलताना जरांगेंनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोलेंनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जरांगेंनी केली आहे। विरोधक जर भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारनं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा असंही जरांगे म्हणतायत। यावेळेला जरांगेंनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधलाय। शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी। सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी, देखील मी ऐकलो स्वतः। हे त्यांनी स्पष्ट भूमिका करावी। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय म्हणते त्या, तर तुमची भूमिका काय हे मी ऐकलं, मी स्वतः ऐकलं। जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग हे जे 3 नाव घेतले यांनी क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं। आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे। कोणाची वाट बघायची गरज नाही, कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणावाचून काही गुंतलेलं सुद्धा नाही। मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिलेलंच। इथरले डोके कामातून गेले, त्याची डोके कामातून गेले, त्यांना काहीच कळा नाही याला रोखाव कसं। आणि आम्ही बावा देत नाही त्यांना, आम्ही तेव्हाच ओळखली यांचं ज्ञान कुठपर्यंत, यांची बुद्धी कुठपर्यंत। शेवटी मराठ्यांपुढं तुम्ही जर शांत नाही बसले तर मराठ्यांना तुम्ही असं डिवचत जर राहिले, गोरगरीब मराठ्यांसाठी मी लढतोय आणि तुम्ही मला उघडं पाडायचा, अडवायचा प्रयत्न करायला लागले तर तुम्ही राजकीय करिअर, तुम्ही राजकीय तुमच्या जीवनातून 100% मराठा तुम्हाला संपविणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।